हेलो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आणि त्याचबरोबर आज मी काइंड ऑफ आपण म्हणू शकतो मोस्ट अवेटेड पॉडकास्ट घेऊन आली आहे. कारण बऱ्याच लोकांना म्हणजे बरेच जण मला DM मध्ये सांगत होते जरा त्या कौरवकडे बघायला आणि कौरवचं काय चाललं आहे. सो काय माहिती आज किती पॉडकास्ट मोठं होतं आहे छोटं होतं आहे, बट मला हा विषय पुटअप करायचाच होता. सो हिअर आय एम शेअरिंग माय थॉट्स ऑन Kaurav's recent review about the villa they stayed and everything. So without wasting much time, let's start the today's podcast. सगळ्यात आधी तर मला हे म्हणायचं आहे की मी तिथे बऱ्याचशा कॉमेंट पाहिल्या की भावाबद्दल आणि ते भाऊ गेला आणि काय नाही वगैरे. तर त्याच्याबद्दल आता किती आणि काय बरोबर काय चूक, मला वाटतं की ते आपण आता काही ठरवू नाही शकत आणि काही बोलू नाही शकत त्यावर. ते प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल हे असू शकतं की किती लवकर ते मूव ऑन होत आहेत. आणि बट डेफिनेटली बघायला थोडंसं विचित्र वाटतं. मी इतकंच म्हणेन की ठीक आहे, एखाद दुसऱ्या ठिकाणी आणि लाईफ आहे, लाईफ गोज ऑन आणि लोक जातात, जे काही प्लॅन्स आहेत ऑलरेडी ते त्यांचे कंप्लीट करतात, किंवा मुलांना सुट्टी आहे तर एखाद दुसऱ्या ठिकाणी गेलं. ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहेत, बट हे ज्या प्रकारे सुटले आहेत ना, ते पाहून नक्कीच खूप खूप विचित्र वाटतंय, खूप वियर्ड वाटतंय. आणि हे बरोबर नाही वाटत आहे. म्हणजे जे संपूर्ण फॅमिलीच ज्या पद्धतीने वागते त्या प्रकारे. आणि टॉप ऑफ दॅट मी अजून एक कमेंट अशी बघितली की वहिनीला घेऊन जायचं होतं. सो डेफिनेटली मला असं वाटतं की हां, जर एवढी सगळीच फॅमिली मूव ऑन केले, त्या मुलाच्या आईने पण, ती आई पण गेलेली आणि आई जर जाऊ शकते तर बायको पण, म्हणजे तिला पण हक्क आहे. हक्क म्हणण्यापेक्षा तिला सगळ्यात जास्त गरज आहे तिला त्या फेजमधनं बाहेर काढण्याची, तिला त्या ह्याच्यातनं बाहेर काढण्याची. सो तिला घेऊन गेले असते तरी चाललं असतं. आता ती घरी राहून किंवा ती न येऊन असं फारसा काही, हां, अनलेस तिला यायचं नाही आहे, दॅट कुड बी अनदर रिझन. बट अदरवाईज तिला घेऊन गेले असते तरी चाललं असतं. एनिवेज सगळेच निर्लज्जासारखे वागतायत, हिंडतायत आणि सगळे चाळे करतायत. सगळे जणांचं आपलं आपलं पोट भरणं जोरात चाललं आहे. म्हणजे एक आपलं काम, जे आपण ऑफिस वगैरे असं ह्या गोष्टी तर हे आहेतच वेगळ्या, त्या तर कराव्याच लागतात, पोटापाण्याचं बघावंच लागतं. पण सोशल मीडियावर ह्यांचा प्रेझेन्स कुठेही कमी झालेला नाही आहे. सोशल मीडियावर दाबून खचून आणि अक्षरशः म्हणजे एकदम भरभरून यांचे चाळे चालू झालेले आहेत. मग ते कोणाचा हनीमून असू दे की कुठल्या रील्स असू दे, नाहीतर बहिणी बहिणींचं प्रेम आणि जिज्जाजी आणि वॉट नॉट. म्हणजे कुठेच कसलीच कमी नाही आहे. असं वाटतं की काय, तो एक दिवस होता, तो आला आणि गेला, चटकन सगळेजण मूव ऑन झालेले आहेत. असं होऊ शकतं की ठीक आहे, असं एखाद्या फॅमिलीमध्ये एखादी व्यक्ती आपल्याला असं कधी हेच आवडलेली नसते, किंवा आपला काहीतरी इश्यू आहे आणि आपल्याला नाही त्या व्यक्तीबाबत काही सोयरसुतक नसतं आपल्याला. तर त्या एखाद्या व्यक्तीचं तसं असू शकतं, पण ह्यांची तर एंटायर फॅमिलीच, कोणालाच काही फरक पडलेला दिसत नाही आहे. राईट फ्रॉम त्याची सख्खी बहीण, ती आई, ती कोणच नाही, कोणाला कसलाच फरक पडलेला नाही आहे. ह्याच्यापेक्षा तर मला वाटतं त्या भक्षीपक्षीचे बाबा आणि हे सगळे, ते जेव्हा ते गेले होते, भाऊ आणि भाऊ जातात ह्यांचं काही त्यांना बहुतेक नाही आहे. ते बाबा गेलेले तर थोडं तरी रडारड आणि थोडंसं काय म्हणतो आपण त्याला, थोडा दुखवटा असा दिसत होता. थोडं जास्त आठवण काढली जात होती काही इन्स्टन्सेसला. सो ते थोडंसं असं प्रॉमिनंटली जाणवत होतं की त्यांच्या घरात दुखवटा आहे. पण दोन्ही भाऊ गेले, म्हणजे वेट्टाचा चुलत भाऊ पण गेला आणि वेट्टाचा सख्खा भाऊ पण गेला. सो दोघांच्याही वेळेला काहीही फरक पडलेला दिसत नाही आहे. एखादा महिना कसा बस असा ह्यांचा निघाला असेल, ते सुद्धा बिहाइंड द कॅमेरा काय सीन असेल काय त्या एका महिन्यामध्ये, पण ते तर आपल्याला माहितीच नाही आहे. बट तो महिनाभर कसा बसा त्यांनी
काढला आपला ॲटलिस्ट व्हिडिओ वगैरे असं काही कुठे काही धमाल करतोय मजा करतोय असं काही दाखवलं तरी नाही. पण तो एक महिन्याचा हे पाळून दुखवटा पाळून जे सुटलेत ना हे लोक, म्हणजे नॉन स्टॉप असं वाटते की वचपा काढतायत की तो एक महिना कसं बसं आम्ही थांबलो तर त्याचं जे काही आपलं वाया गेलं म्हणा किंवा जे काही उरलं सुरलं आणि तेव्हा जो काही रेव्हेन्यू जनरेट व्हायचा राहिला तो एकदम दुपटीने भरून काढतायत असं काहीतरी ओव्हरऑलच वागण्यातून वाटतंय. इनिशियली तर वेट्टाला पहिल्यांदा हसताना बघितलं, वेट्टांना पहिल्यांदा काय आता बोलली असती करताना बघितलं, हे सगळं असं काहीतरी कॅप्शन देऊन टायटल देऊन असे व्हिडिओ काढले. मग फिरण्याला म्हणजे ते फिरायला रिझन असं मला वाटत होतं की आता कसं जाणार असं, कारण सगळ्यांबरोबर म्हणजे कोणाला नाही सोडलं यांनी, जो मिळेल त्याला पकडून फिरत होते. म्हणजे त्या बंजिता आणि हे सगळं ह्यांच्याबरोबर. आणि बोचू तर खूप मोठे असं काय इमोशनल काय रिप्लाय देत होती एकदम की ज्याचं जळतं त्यालाच कळतं आणि त्यांना माहिती आहे त्यांचं दुःख आणि ती काय दुःखात आहे ते आम्हाला माहिती आहे आणि ह्याच्यासाठीच तर फ्रेंड्स हसतात वगैरे. सो प्लीज यार, प्लीज तुम्ही लोक किती लेवलचे आहात ना ते आता वेगळं सांगायची गरज नाही आहे. तू काय ते काय, तुम्ही सगळेच्या सगळे मड्याच्या टाळूवरचं लोणी खाणारी माणसं आहात. आणि आश्चर्य तर ह्या गोष्टीचं वाटतं की ह्यांची एंटायर फॅमिली त्यामध्ये सामील आहे. म्हणजे कोणालाच किसी को कुछ फरक नाही पडता. लेट्स सी आता काय आणि अजून काय काय यांच्या फॅमिलीची नाटकं बघायची आहेत. पण एकच मला वाटतं की कसे असतात ना लोक, म्हणजे कसं काय असं तोंड घेऊन येऊ शकतात आणि असं वागू शकतात. कसं म्हणजे माणसाची माणुसकी मेली आहे की इतका मोठा झाला आहे पैसा आणि इतकं सोशल मीडियावर प्रेझेन्स आणि आपलं सगळं इतकं हे झालं आहे, इम्पॉर्टंट झालं आहे की काहीच राहिलेलं नाही आहे. हॅपी फॅमिली पिक्चर वाटत नव्हतं ते अजिबातच. ते मोर ओव्हर निर्लज्ज फॅमिली पिक्चर वाटत होतं. एनिवेज मूविंग ऑन टू रिव्ह्यूज. आपण रिव्ह्यूवर बोलायला हे पॉडकास्ट स्टार्ट केलं आहे. पण म्हटलं थोडंसं आधी जे काही ऑब्झर्व केलं अबाउट दिस फॅमिली ते पण तुमच्याबरोबर शेअर करूया. सो मला असं वाटलं की रिव्ह्यू वॉज ओके. कोणाला एक्सपिरियन्स येऊ शकतो वाईट, आणि जर आपल्याला एखाद्या जागेचा किंवा एखाद्या ठिकाणाचा आपल्याला जर वाईट एक्सपिरियन्स आला आणि ती एक लाईक ते काहीतरी रेस्टॉरंट आहे किंवा स्टेसाठीची प्लेस आहे, रिसॉर्ट आहे, तर असं काही असेल तर डेफिनेटली ते आपण शेअर केलं पाहिजे जेणेकरून लोकांना हेल्प होईल. आणि लोक आता बघा, विश्वास ठेवणं न ठेवणं तो एक नंतरचा भाग आहे. बट ॲटलिस्ट थोडे सतर्क होतील, थोडं चेक करतील, सगळ्या गोष्टी परत क्रॉस चेक करून डबल चेक करून घेतील तर ठीक आहे ते रिव्ह्यू देण्याबद्दल. बट मला मेन गोष्ट खटकली ह्या वेळेला सुद्धा आणि जो गोव्याचा सीन झाला होता त्यावेळेला सुद्धा की कुठेही ह्यांचा गुगल रिव्ह्यू नाही आहे. म्हणजे हे लोक गुगल रिव्ह्यू देत नाहीत, विच शुड बी फर्स्ट स्टेप ऑफ जेव्हा आपल्याला काही कुठलाही एक्सपिरियन्स किंवा आपल्याला मग तो चांगला असू दे नाहीतर वाईट असू दे, गुगल रिव्ह्यू देणं हे खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे. आणि जर तुम्ही जेन्युइनली काहीतरी शेअर करताय तर ते तुम्ही दिलंच पाहिजे. कारण आय डोंट नो, म्हणजे ह्या लोकांना काय वाटतं, मला तर वाटतं हे कौरव आणि वेट्टाच्या डोक्यात तर ती हवा शिरलेली आहे की माहिती नाही त्यांच्या त्या अकाली वयात आलेल्या प्रौढ सो कॉल्ड सेलिब्रिटी मुलीला सगळे ओळखतात आणि सगळ्यांना माहिती आहे आणि सगळेजण त्यांचा रिव्ह्यू खूप चेक करतील आणि त्यांचं यूट्यूब चॅनलला सगळेजण बघतील आणि त्यांना जे काही रिव्ह्यू द्यायचा आहे तो सगळ्या लोकांपर्यंत पोहोचेल वगैरे, असं काहीतरी त्यांच्या ते डोक्यात आहे असं किंवा असावं असं मला वाटतं. बिकॉज ते पूर्ण आपल्या चॅनलवरच रिलाय करतात आणि त्यातसुद्धा ह्याने आता एक ॲडिशनल चॅनल काढलेलं आहे. सो ते चॅनल आता पळवायचं आहे म्हटल्यावरती असं काही ना काहीतरी कांड किंवा असं काहीतरी
जसं आता घारीने पण मध्ये रिसेंटली एक व्हिडिओ पकाव काही म्हणजे काढला होता की लोकांना ड्रामा आवडतो आणि सगळ्या गोष्टी असं काहीतरी ड्रॅमटाईज केलेल्या आवडतात. सो आजकाल असेच व्हिडिओज चालत आहेत वगैरे. सो घारे घुबडे, मुळात तर ते तुझ्या तोंडून शोभत नाही असं काही बोलणं, कारण DBS हे अखंड म्हणजे तुम्ही तर मेन आहात. सगळे ड्रामे करायचे, फेक थंबनेल्स द्यायचे, क्लिकबेट टायटल्स थंबनेल्स द्यायचं आणि हे तुम्हीच तर सगळी सुरुवात केली आहे ही फालतूगिरी करायची. आणि आता तुम्हीच म्हणताय की लोकांना असं आवडतं तसं आवडतं, तुम्ही तुमची चॅनल पळवताय त्याच ह्याच्यावर. आणि म्हणजे हे तर लोकासांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण असं झालेलं आहे. तर तशाच प्रकारे हा आता दोन्ही चॅनलवर म्हणजे ह्या चॅनलवर जे मैनाचं मेन चॅनल आहे ज्याच्यामध्ये मैनाचं काही उरलेलं नाहीच आहे, पण त्याच्यावरही सांगणार की मी इथे माझ्या चॅनलवर रिव्ह्यू दिला आहे आणि तो चेकआउट करा. मुळात मला असं वाटतं की त्याच चॅनलवरती करायचं ना, कशाला उगाचच टाईमपास. असं काय तू काय फार मोठा ग्रेट काही कॉन्टेंट तुझं तर असंही नसतं. त्यामुळे थोडंसं चाललं असतं, म्हणजे थोडं काहीतरी आम्ही म्हटलं असतं की चला बाबा फायनली काहीतरी थोडंफार उपयोगी काहीतरी शेअर तरी करतोय. कारण ते चॅनल तर तसंही ते मायनाचं तर फडतूसच आहे, काही अर्थ नाही आहे त्याच्यावर. काही फालतूगिरी चाललेली असते नुसतं अगो बाई अगं बाई अगं बाई अगं बाई अगं बाई, यम 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 यम, अगं बाई अगं बाई अगं बाई अगं बाई. एक काम कर ना, त्या चॅनलचं नाव आहे ना आता ते मैनाचं कॉर्नर काय नाही, ती कॉर्नरलाच पडली कुठेतरी जाऊन, तर त्याचं नाव अगोबाई योम ठेव. अगोबाई योम योम हे मस्त एकदम नाव आहे. राजबिंडा योम योम असं काहीतरी नाव ठेव. आणि हे जे तू काय ते चालू केलं आहेस ना फालतू चॅनल, त्याचं नाव तू ठेव शेमडी वेट्टा. ते तुझं नावावर नको यार काय तुझं, कारण तुझं तर काही नाहीच आहे. ते काय प्रॉम्प्ट बसवला होता तिकडे असं वाटत होतं, नुसतं मध्ये मध्ये ते शेंबडीचा आवाज आपला नाक भरलेला मध्ये 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 काही ना काहीतरी मध्ये पोक करत होती. एकतर आहे ना मला असं इरिटेट होतं ना की तुम्ही काय ते ठरवून व्यवस्थित काय पॉईंट्स आहेत ते मांडून बसा, किंवा दोघंही बसा. जसं तुम्ही बसता ना तिकडे बेडवर दोघंही पकवायला, तसं जर दोघांना बोलायचं ना तर दोघंही बसा. पण एक कॅमेरावर बोलतोय, दुसरा कॅमेऱ्याच्या मागून मग मध्ये मध्ये पोक करणार, मध्ये मध्ये तोंड घालणार, मध्ये मध्ये तो शेंबडा आवाज येणार. मग बस ना, तूच बस, तूच द्यायचा होता रिव्ह्यू. कारण त्याच्यापेक्षा तो तुझीच पकपक जास्त होती आणि पाणीची. जेवण 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 ते ऐकून तर मला माझ्या कानातनं रक्त यायला लागलं. कसं ग म्हणजे खरंच मला असं वाटतं की कसे कुठून येतात हे लोक आणि स्वतःला काय समजायला लागतात आणि मग मोठ्या मोठ्या बाता मारतात आणि मग असं होतं आणि तसं होतं माहिती नाही कुठल्या असं लहानपणापासूनच अगदी कुठे. म्हणजे खरंच मला ना हा खूप मेजर फरक हल्ली जाणवायला लागलाय. ज्या लोकांनी लहानपणापासून ह्या सगळ्या गोष्टी उपभोगल्या आहेत, ही लक्झरी उपभोगली आहे आणि ज्यांचं अगदी लहानपणापासूनच ज्यांनी एक बेसिक थोडं हायर मिडल क्लास लाईफ जगलेलं आहे, ते लोकांना थोडे सॉर्टेड असतात. आणि त्या लोकांना ना मी आजकाल असं खूप डाऊन टू अर्थ आणि एकदम मे बी त्यांच्यासाठी असं काही नसेल, इट्स अ डेली थिंग फॉर देम आणि इट्स व्हेरी युज्युअल कॅज्युअल थिंग फॉर देम, म्हणून ते असे एकदम सॉर्टेड असतात असं मला वाटतं. पण हे जे आहेत ना अर्ध्या हळकुंडांनी पिवळे झालेले, ज्यांना साधं बोलताही येत नाही आणि कधी कुठेच काही बघितलेलं नाही, त्या फुरगाण्याच्या बाहेर पण कधी फुरफुरायला आली नसेल ही शेंबडी, पण आता बाता ऐकायच्या म्हणजे नेक्स्ट लेवल, ही एक एक्झाम्पल आहे. पण बाकी तर असे कितीतरी आहेत. म्हणजे आता हे मावसाड बघा, बोंबाड बघा, म्हणजे ह्याच ज्या आहेत ना ह्यांनी कधीच काही बघितलेलं नाही. आताही फार काही असं काही बघितलेलं तर नाहीच आहे, पण फॉर सम ऑफ द अदर रिझन ह्यांचं ना खूप म्हणजे हे एकदम प्रॉमिनंटली जाणवते की ज्यांनी आयुष्यात काही बघितलेलं नसतं आणि त्यांना अचानक जेव्हा ते दिसतं किंवा त्यांना त्या गोष्टीचा उपभोग घ्यायला मिळतो ना, तर ते ना असे काहीतरी विचित्र हरकते करतात, खूप स्वतःला शाणे समजतात, खूप बोलायचं आपल्या औकातीच्या पण जास्त बोलायचं. सो बस तुम्ही असाल ना तू त्या कौरवची काय ते असशील, तो तुला समजत असेल, बट जगाला नको तू.
म्हणजे मला तो अजूनही ते 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 तो दिवस आठवतो, तो व्हिडिओ आठवतो इनफॅक्ट. ज्या वेळेला ती सुकन्या मोने आल्या होत्या आणि त्या हिला सांगत होत्या की थोडं शुद्ध बोलायला आणि त्या मैनाच्या उच्चारांवर आणि म्हणजे ती कसं आणि पाणी ती पण बोलते, तर त्यावर थोडं काम करायला. पण काय नाही, हे काही गोष्टी हे लोक सिरियसली घेत नाहीत आणि आपणच काय ते हुशार आणि आपल्याला सगळं माहिती आहे, आपल्याला सगळं आपण काय आहोत, आपण सेलिब्रिटी आता काय म्हणजे का ती चांगलंच बोलते, अजून किती असं म्हणजे काहीतरी वेगळ्याच आविर्भावात आहे. एकतर ते असं काही अशी ती ट्रेंड किंवा असं काही नाटकाच्या तालमीतनं वगैरे आलेली तर नाही आहे. तिला असंच काहीतरी याने जुगाड लावून 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 घुसडलेली आहे आणि हे लॉबी सिस्टममध्ये वगैरे तिला काम मिळून जातं. सो काम मिळतंय ना, कशाला मग म्हणजे हे जे लोक असतात ना हे तिथेच राहतात, ह्यांची ग्रोथ नाही होत. अशा कलाकारांची ही जी मैना वगैरे आहे, अशा मुलांची ग्रोथ नाही होत. कारण ग्रोथ होण्यासाठी ना आपण स्वतःला एनहॅन्स करावं लागतं आणि जेव्हा दिग्गज आणि जेव्हा तुम्हाला आहे उपलब्ध सोर्सेस आणि ते तुम्हाला जर काही सांगताय तर त्याच्यावर काम करावं लागतं. पण मला असं वाटतं हे कुठेतरी ना मुळातच गंडलंय, कारण हिच्या आईकडनंच ते आलेलं आहे. कारण वेट्टाच्या डोक्यात इतकी हवा भरलेली आहे आणि वेट्टाच इतकं कॅज्युअली ते आणि पाणी खरंच खूप तफावत जाणवते मला त्या कौरवच्या बॅकग्राऊंडमध्ये, फॅमिली बॅकग्राऊंडमध्ये आणि वेट्टाच्या फॅमिली बॅकग्राऊंडमध्ये, आणि कौरवची आई कशी आहे आणि ती वेट्टा कशी आहे, म्हणजे काय कसं. आणि म्हणतात लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात, तर तसंच काहीतरी कुठून तरी काय ती कुठून भेटली आणि जमली जोडी. बट एकदमच कौरवचं तर काय माहीत, त्याला असं वाटत असेल मे बी की खूप काही त्याने अचीव केलं आहे. बट नो मॅन, म्हणजे जरा गप बसायला सांगत जा तिला, नाही तर तिला बोलू दे ॲज आय सजेस्टेड अर्लियर. सो अगेन तो विलाचा मुद्दा राहिला. तर सगळ्यात पहिली गोष्ट तर हे कुठेच आहे ना आपलं रिव्ह्यू गुगलवर टाकत नाहीत. पहिली गोष्ट तर तुम्ही ते करायला पाहिजे जर तुम्ही इतके जेन्युइन आहात, कारण मग तिथे समोरच्याचा पण रिप्लाय येईल, मॅनेजमेंटचा रिप्लाय येईल आणि मग दोन्ही बाजू कदाचित क्लिअर होण्यास मदत होईल. सो असं एक्सपेक्ट नाही करू शकत की आम्ही यूट्यूबवर टाकलं आहे आणि त्यांना काय कॉमेंट करायचं आहे, त्यांना काय क्लॅरिफिकेशन टाकायचं आहे, तर का ते तुमच्या यूट्यूबच्या इथे येऊन तुम्हाला का कॉमेंट करतील, का तुम्हाला रीच. यूट्यूब इज नॉट द प्लॅटफॉर्म फॉर लाईक ऑफिशियल रिव्ह्यू पेज नाही आहे ते. इट्स युअर पर्सनल पेज, इट्स युअर पर्सनल अकाउंट, जरी ते सोशल मीडिया अकाउंट असलं तरीही. सो नाही, ते तुला बेनिफिट करायला का, जे गुगलचं ऑफिशियल पेज आहे, गुगलने तुम्हाला ते मुभा दिलेली आहे आणि ते आहे म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी एक डेझिग्नेटेड प्लेस असते, तिथे तुम्ही टाकला पाहिजे ना रिव्ह्यू. सो फर्स्ट स्टेप तर तिथेच चुकलेलं आहे की तू प्रत्येक वेळेला इथे पाक 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 करतो फक्त स्वतःचं भरायला आणि तिथे टाकत नाही. तू तिथे पण टाक, तिथे टाकून झाल्यानंतर मग तुला इथे काय तुझी टाकायची ती टाक तुझ्या चॅनलवर. सोकळ 2 चॅनलवर टाक, 4 चॅनलला टॅग कर आणि काय वाटेल ते कर, फालतूगिरी. मग मी त्या विलाचे गुगल रिव्ह्यूज चेक केले तर आय थिंक एकच मला असा रिव्ह्यू मिळाला ज्यामध्ये मेन्शन केलं होतं अबाउट मॅनेजमेंट की पुअर मॅनेजमेंट आहे म्हणून. बट अदरवाईज 4.8 आहे त्याला रेटिंग आउट ऑफ 5, तर विच इज क्वाईट गुड. म्हणजे असं काही कोणाचं असं मला विशेष करून असं दिसलं नाही नोटेबली की कोणी असा खूप वाईट रिव्ह्यू दिला आहे. तो एकच रिव्ह्यू होता, तो पण 2 years अगो समथिंग काहीतरी होता. बट अदरवाईज ओके होते रिव्ह्यूज. म्हणजे तिथे ते रिव्ह्यूज वाचून तर कोणाला असं आयडिया येणारच नाही की असं. म्हणूनच मी म्हणते की जर तुम्हाला आला आहे ना अनुभव, तर कारण आम्ही जेव्हा बुकिंग करतो किंवा आम्ही पण तर आम्ही गुगल रिव्ह्यूजवर जातो, आम्ही गुगल रिव्ह्यू. आम्हाला नाही माहिती असं ना तुमच्यासारखे थुकरट लोक ट्रॅव्हल एजंट्सना म्हणा किंवा कोणी पण ॲज अ लेमॅन आय विल गो फॉर गुगल रिव्ह्यू. मी थोडी ना तुझं पर्सनल आणि काय अकाउंट आणि कोणी काय यूट्यूबवर टाकलं आहे ते बघायला तर जाणार नाही ना. ते जर रेकमेंडेशनमध्ये आलं आणि काहीतरी दिसलं तर आपण बघू शकतो, बट अदरवाईज नाही ना. सो तेच आहे की दॅट शोज की तुम्ही किती जेन्युइन आहात.
67K भरले याने. 67K इज अ ह्यूज अमाऊंट. म्हणजे इतकं कोण स्पेंड करतं, जरी ते 13 माणसांसाठी असलं तरी पण इतकं इतकं काय आहे. म्हणजे तुम्ही जरा विचार करायला पाहिजे. आपण जेव्हा स्पेंड करतो तेव्हा आपण काहीतरी विचार केला पाहिजे, की मग थरोली आपण बघितलं पाहिजे. म्हणजे येडा बनवायचंच आहे ना हे. काहीतरी असं चांगल्या माणसाचं, ज्याला चांगली बुद्धी आहे, ह्याचं असं काही अशा लोकांचं कामच नाही आहे. हे मूर्ख लोकांचंच काम आहे. आणि त्यामध्ये पण तुझं सगळं इन्क्लुडेड होतं. म्हणजे राईट फ्रॉम द हाय टी, लाईक फुल बोर्ड होतं ते. आणि त्यामध्ये तुझी ही कंप्लेन होती की तेवढे ऑप्शन्स नव्हते. हां, ब्रेकफास्टच्या बाबतीत मला थोडंसं असं वाटलं की ऑप्शन्स नव्हते. जे तू म्हणाला की फक्त ते म्हणाले इडली, आणि त्यांनी फक्त काहीतरी 26 का 27 इडली दिल्या, खूप कमी होत्या. सो ते मला फक्त थोडंसं असं वाटलं की ब्रेकफास्टमध्ये ऑप्शन्स असायला पाहिजे होते. बट डिनरमध्ये तर तू जे काही सांगितलंस तर ते बऱ्यापैकी ऑप्शन होते. म्हणजे हे मागवलं, ते मागवलं, ते मागवलं, ते मागवलं, प्लस तू त्यांना काहीतरी रिक्वेस्ट करून स्टार्टर पण बनवायला सांगितलंस. भलेही म्हणजे तू ते बोलले की तुम्हाला यायला लागेल कारण ते इंटिरियर्समध्ये आहे आणि तुम्हाला मग बाहेर जाऊन घेऊन यावं लागतं. तर ती गोष्ट तू एक्सेप्ट केली की ठीक आहे, ते तुम्हाला हवं होतं म्हणून तुम्ही त्यांना म्हणालात की ठीक आहे, ते ॲडिशनल आहेत. पण मी काय म्हणते की आता बघा, तुमच्या बोलण्यामध्येच किती तफावत आहे. जेव्हा तू म्हणतो की तुला लेट जेवण खूप सर्व झालं, लंच खूप लेट सर्व झाला, तुम्ही 3 वाजता 3 सव्वा 3ला पोचलात आणि तुम्हाला 4:30ला सर्व झालं. ओके, दॅट वॉज म्हणजे थोडंसं डिसअपॉइंटिंग आहे. ठीक आहे. मग नंतर तुम्हीच त्यांना सांगितलं की आता लंच एवढा लेट झाला आहे, तर हाय टीच्या टाईमला आमचा लंच एंड झाला आहे, तर आम्हाला हाय टी थोडंसं लेट करा, म्हणजे 7:30ला वगैरे, 7-7:30ला. तर त्यांनी तुम्हाला काहीतरी 7:45ला वगैरे असं काहीतरी ते हाय टी पाठवलं. हे तूच म्हणालास ना, 7:45 असं काहीतरी. सो ती तुझीच डिमांड होती, ती फुलफिल झाली. आता तू म्हणाला 7ला, म्हणजे एकदम 7ला असं होत नाही. कारण तुझं जर 5:30-6ला तुझं लंचच झालं आहे, लगेचच 1 तासाने हाय टीचं कसं येईल. म्हणजे 7:30-7:45 वॉज बेसिक ओके टाईम. कारण जेव्हा आपलं पहिलं स्टार्टिंगच टायमिंग गणतं ना, तर मग पुढचं सगळंच असं लेट बॅक होत जातं, ते ढकलतच जातं पुढे 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 पुढे. नाही तर मग पोट खराब होतं. आणि मग आता ती हाय टी झाल्यावर, कारण तुम्हाला ते सगळं इन्क्लुडेड होतं, त्या पैसे तुम्ही दिलेले होते, मग तुम्ही घ्या अथवा नका घेऊ, तेवढं चार्ज तर तुम्हाला होणारच. म्हणून तुम्ही सगळं एकामागे एक तुम्हाला सगळं वसूल करायचं होतं. नाही तर एखाद्याने ती हाय टी स्किप केली असती. बट तुम्ही ती स्किप केली नाही, कारण का ते ऑल इन्क्लुझिव्ह पॅकेज होतं आणि त्याच्यासाठी तुम्ही पे केलं होतं. फेअर इनफ. पण मग ते 7:30-8ला झाल्यानंतर जर तुम्हाला उशिरा जेवायचं होतं, तर तुम्ही मध्ये मग तुमचं एवढं पोट पॅक होतं, तुम्ही ते जेवण वाया घालवलं. म्हणजे ते जेवण तर वाया गेलं ना. चला तुम्ही नाही खाल्लं, तुमचं पोटात जागा नव्हती, मग थोडं कमी मागवायचं. आणि कमी मागवायचं ते तर झालंच, पण त्या व्यतिरिक्त तुम्ही स्टार्टर पण ऑर्डर केलं. आणि ते स्टार्टर नव्हतं म्हणून, म्हणजे तुम्हाला कुठलं तरी पर्टिक्युलर स्टार्टर हवं होतं म्हणून तुम्ही त्यांच्याबरोबर जाऊन त्याचं जे काही सामान आहे ते घेऊन आलात, ते त्याला करायला लावलं. आणि मग टॉप ऑफ दॅट तुम्ही एवढं दुनियाभरचं काय 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 ह्याच्यामध्ये पण, डिनरमध्ये पण ऑर्डर केलं. मग ते तुमच्या पोटात जागा नव्हती. अरे आपल्याला किती भूक लागली आहे, किंवा आपण काय खाऊ शकतो. आता ऑलरेडी आपल्याला डिनर जात नाही आहे किंवा जाणार नाही आहे तेवढं, आता आपल्या पोटात जागा नाही आहे. मग ते मध्येच आणि स्टार्टर घुसडायची काय गरज होती, जर तुमच्या पोटात जागा नव्हती तर. मग जो पॅकेजमध्ये डिनर होता तेच त्याच्यामध्येच काहीतरी ॲडजस्ट करून खायचं होतं ना स्टार्टरमध्ये. मग कशाला ते ॲडिशनल, तुम्हाला तुमचे पण चोचले कमी नाही आहे. मग तुम्ही ते स्टार्टर खाल्लं, ते स्टार्टरनेच तुमचं पोट भरलं. मग तुम्ही तो एवढा फापट पसारा डिनर मागवलेला तो वेस्ट केला. म्हणजे काय नॉनसेन्सपणा आहे हा. का ते एवढं, म्हणजे आता काय करणार. ते फूड तर खराब झालं, ते वेस्ट गेलं. तुम्हाला हे सांगताना काहीतरी वाटलं पाहिजे. म्हणजे अधाशासारखं मागवायचं आणि नंतर ते वेस्ट करायचं, ही तुमचं काय रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तुम्ही किती रिस्पॉन्सिबल आहात. आणि तू जितके आयटम मागवले, जितक्या ह्याची नावं सांगितली मेन्यूमध्ये, त्याच्यावरून वाटत नाही आहे की लिमिटेड ऑप्शन होते. म्हणजे डिनरसाठी तरी वाटले नाही. मग नेक्स्ट डे
ती शेंबडी सांगते, मध्येच बोलायला लागली आणि पाणीवाली, की रात्रीचं आम्ही जास्त जेवलो नाही, आम्ही काय कोणीच खाल्लं नव्हतं, त्याच्यामुळे मग सकाळी सगळ्यांना एकदम सणकून भूक लागलेली आणि सगळ्यांना खूप भूक लागलेली आणि त्याच्यामध्ये मग त्यांचं ह्याचं ब्रेकफास्टचे ऑप्शन लिमिटेड होते आणि मग खूप वेळाने येत होतं वगैरे वगैरे वगैरे. तर का नाही खाल्लं तुम्ही? दॅट वॉज युअर फॉल्ट. आणि जरी तुम्ही खाल्लं असतं तरी पण सकाळी भूक लागतेच. कारण आता तू समजा लंच एवढा लेट करून आणि नंतर मग हाय टी घेऊन मग परत स्टार्टर खाऊन मग परत डिनर एवढा मागून, म्हणजे तुम्ही अज्युम केलं की एवढं सगळं बॅक टू बॅक खाल्ल्यानंतर पण तुम्हाला डिनर एवढा लागणार आहे, त्याच्यामध्ये पण 5-6 आयटम मागून मग त्याच्यातलं 1-2च खाऊन बाकीचं वेस्ट करण्याची तुम्ही इतकी हिंमत करू शकता, अशा राक्षसांना तर खाऊन पण भूक लागू शकते. हे तर एकदम बरोबर बोललीस. आणि नाही खाल्लं असेल तर, इतकं खाऊन पण नाही खाल्लं असशील तर मग काय विचारायलाच नको ना गं शेंबडे. सो मग ह्यांनी सकाळी मग ते ब्रेकफास्टवरून ह्यांची बाचाबाची जी सुरू झाली ते मग ह्याने सांगितलं. आणि मग त्या माणसाचं ॲरोगन्स आणि मग तो असं बोलला, तो मला तसं बोलला. आणि त्याच्यामध्ये पण या काय त्या कौरवचं मध्ये मध्ये इंग्लिश बोलायचं, एकतर ह्या लोकांना बोलता तर येत नाही पण बोलायचा सोर्स भारी असतो यांना. म्हणजे यांना काय दाखवायचं असतं की आम्ही किती एज्युकेटेड, आम्ही किती हाय क्लास, पण त्याच्यावरून तुम्ही किती अडाणटोट आहात आणि उगाचच म्हणजे काहीतरी आपलं फ्लॉन्ट करायचं म्हणून करताय, हेच दिसून येतं. काय प्रस्पेक्टिव्ह एक तर ते प्रस्पेक्टिव्ह नसतं, ते पर्स्पेक्टिव्ह असतं. आधी बोलायला शिकून घे आणि नंतर मग ते ठासून बोल. अँड वी जस्ट कन्व्हिन्स्ड देम. We just wanted to convince our opinion. We just wanted to convince our experience. Convinced नसतं, conveyed असतं. We just wanted to convey. We just conveyed. Convinced? तू त्याला कन्व्हिन्स करत होता तुझं ओपिनियन की तुझं काय ते एक्सपिरियन्स कन्व्हिन्स कसा करतोयस तू? काय बोलतोयस? आम्हाला जो एक्सपिरियन्स आला, आम्हाला जो अनुभव आला, तो फक्त आम्ही शेअर करतोय किंवा आम्ही लोकांना सांगतोय किंवा त्यांना सांगतोय किंवा तुमच्याबरोबर तुमच्याबरोबर शेअर करतोय, मांडतोय. बोलावं ना, कशाला काकी मावशी एक करायची? आणि मग ते आम्हाला असं काही कॉम्पन्सेट करायला त्यांनी आम्हाला ऑप्शन्स दिले आणि ते आम्हाला म्हणाले की आम्ही तुम्हाला तुम्ही जे काही स्टार्टर वगैरे मागवलं ते आम्ही तुमचे वेव ऑफ करून टाकतो. तर आम्ही म्हटलं नाही, असं नाही चालणार, असं थोडीच. म्हणजे काय ते तुम्ही जर जर समजा आम्ही तुमची काहीतरी नुकसान केलं, काय झालं तर तुम्हाला असं आम्ही म्हटलं की आमचं डिपॉझिट आहे त्याच्यामध्ये ॲडजस्ट करा, तर थोडी असं होणार आहे? असं तर नाही होत ना. आणि आमच्या माणसांचं पण हेच म्हणणं होतं की नाही, म्हणजे आमची माणसं पण हीच म्हणाली. तुमची माणसं कोण आहेत बाबा? तुमची माणसं त्या 13 जणांमध्ये हा कौरवच सगळ्यात मोठा महा तोत्या माणूस. आणि आज सगळीकडे वडबड ह्याचंच सगळं डंका जी. तर दुसऱ्याचं काय, म्हणजे तो युजलेस आहे काय, नाहीच आहे वाटतं त्याचं. आणि ती भक्षी चालते बघितलं कशी, बाप रे, सदाच अडकलेली असते, असं काहीतरी अडकलंय आतमध्ये अशीच. आणि बाकी कोण माणसं? अजून त्या शेवड्या बहिणी. म्हणजे जर असं कॅमेरा नाही मारला कोण बोलतंय तर नुसतंच असं आवाज ऐकायला आले ना तर कळतच नाही कोण काय. सगळे एकाहून एक चोक्ट आहेत पूर्ण, आईपासून ते सगळ्या लेकी बहिणींपर्यंत शेमड्या. तर कोण बोलणार? आणि कोणती माणसं? कसली माणसं? बाकीच्यांना तर काय हेच नाही आहे, काय व्हॅल्यूच नाही आहे. तू म्हणशील तीच पूर्व दिशा. तर भाई तू तर हे बोलूच नको आमच्या माणसांना काय आणि तुमच्या माणसांना काय, त्यांना किती काय आहे तेच मी म्हणते ना, की काय त्यांनी कधी काय बघितलं पण नसेल. आता तू आणि तुझे ते काहीतरी तुझ्या मुलीला थोडं ओळख मिळाली त्याच्यावरून थोडे उड्या मारायला लागले. मुंबईचा बाजीराव केला एकीने, तिच्या जीवावर थोडे दुनिया बघितली. आणि काय तुमची माणसं काय? आणि ही शेंबडीमध्येच काहीतरी की इतक्या त्यांनी ऑफर दिलं म्हणे की तो सांगतो कौरव की
ते म्हणाले की तुम्ही थोडा वेळ थांबू शकता, तुम्ही एक्सटेंड करा, थोडा आम्ही तुम्हाला एक्स्ट्रा हे देतो, म्हणजे कम्पन्सेट करतो तुमचं डिपॉझिट प्लस ते काहीतरी 2500 फूडचं, तर ते मिळून तुम्हाला 7-8 हजाराचं तुम्ही हे करा, कमी पे करा, पण किंवा तुम्हाला रिटर्न देतो. आणि प्लस तुम्ही थोडं तुम्हाला आजचा दुपारचा लंच आमच्याकडनं आणि थोडं एक्सटेंड पण करतो तुमचा स्टे. तर नाही, तो आमच्याकडे ऑप्शनच नव्हता आणि आम्हाला मुंबईला जायचं होतं परत. ठीक आहे, चला. म्हणजे कौरवचं तर ते मी मान्य पण केलं असतं जर तो म्हणाला असता की म्हणजे थोडासा 50%. अगेन ह्याला काय काम आहे, ह्याला कसली घाई होती, तो पण एक प्रश्न आहेच. पण शेंबडीमध्येच आली. काय तर म्हणे की आमची माणसं पण आली होती, कुठून कुठून एवढ्या लांबून वेळ काढून आली होती, त्यांना पण एकेकाला कुठे कुठे जायचं होतं. कुठे जायचं होतं? कुठून कुठून आलेली लांबून? हां, नाशिकातच होता तुम्ही, नाशिकचेच लोक. आणि कुठे तुझी कुठली पण आलेली, कुठली माणसं आलेली कुठून कुठून, आणि वेळ काढून, आणि काय वेळच वेळ आहे त्यांच्याकडे. बाकी सगळे टाइमपास करायला, धंदे करायला वेळ आहे ना. रिकामटेकडे आहेत तुम्ही, अख्खीच्या अख्खी फॅमिली. कोणाला कुठलं काम आहे आणि कुठलं कसले काय बिझी आहेत ते एवढं. मुलांना टाकून येऊ शकता. आता काय, आता अजून थोडे 2 तास अजून लेट झाला मुलांना बघायला तर काय फरक पडतोय, पूर्ण रात्र तर काढली ना मुलांशिवाय. मग नथिंग रॉंग इन इट. अगेन मला असं नाही म्हणायचंय की तुम्ही, पण जे तुम्ही काही कारणं सांगता ना, ती जरा स्वतःला तरी पटतायत का ते बघा आधी. आमची माणसं म्हणे आणि वेळ काढून आली आणि लांबून आली. कुठून आली? मुंबईवरून तरी आलेत का तुमच्याशिवाय? बाकी कोण कुठून आले? पुण्यावरून आलेत. सगळे तिथेच आजूबाजूला राहणार आहेत. आणि दुसरी गोष्ट, जे मुंबईवरनं वगैरे आले ना, जे काय तुम्हीच आलात, ते पण आये दिन येतच असतात. असं नाही की आता काहीतरी वेळात वेळ काढून तुम्ही स्पेशली आलाय. कुठेही कधीही आपलं उठायचं आणि सुटायचं. आणि स्पेशली फुरगाणा आणि नाशिकला तर सारखं सारखं त्या कौरवचा पाय त्या घरात टिकतच नाही. ते फक्त हातातनं जाईल आणि आई आहे म्हणून आपलं तिकडे राहायचं, काहीतरी ते प्रॉपर्टी गिळायला बसलाय तो. नाहीतर त्या घराशी काय, तो पेईंग गेस्टच आहे आणि ते बायकोला पण काही कर्तव्य नाहीच आहे. बघा तेव्हा इकडेच पडलेली असते. त्याच्यामुळे तुम्ही पण काय फार मोठे तीर मारून हे काय वेळ बीळ काढलेला. ठीक आहे, शेंबडी गब्बास. मध्ये मध्ये नुसतं म्हणजे ना घाण करते. रिव्ह्यू कसा असला पाहिजे, हे मध्ये 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 आपलं भांडायचं, घुसायचं, काय ना काहीतरी आपला शेंबूड शिंकरायचा, गप बसायचं. नाही तर तू बस आणि तू दे रिव्ह्यू. इतकी शाणी समजतेस तर स्वतःला. सो सगळी माती करून टाकलेली आहे. तो रिव्ह्यू नव्हताच, नुसतं आपलं त्याच्यावरती व्हिडिओ टाकायचा आणि नुसतं पक्कर करायचं आणि उगाचच असं क्रिब करायचं. मला इट वॉज मोर ऑफ अ क्रिबिंग व्हिडिओ. आणि त्याच्यामध्ये ही तर सगळीच घाण करते. तो काहीतरी जेन्युइनली काहीतरी सादर करण्याचा प्रयत्न तरी करतो मी म्हणेन. पण ही म्हणतात ना की कशात पण घुसायचं, सगळ्यातच आपण मध्ये करायचं. तर ते करून त्या पूर्ण रिव्ह्यूची हिने वाट लावली. पूर्ण त्या रिव्ह्यूचं जे काही आपण ऑथेंटिसिटी जे म्हणतो ती घालवून टाकली. सगळं खतम. आणि येस, वन्स अगेन आय वुड रेकमेंड नाही, स्ट्रॉंगली रेकमेंड, आणि स्ट्रॉंगली मी हे एम्फसाइज करेन की आधी गूगल रिव्ह्यू दे, नंतर आपण पुढचं बघू. ठीक आहे, तोपर्यंत आम्ही तुझे हे फालतू व्हिडिओजवर दिलेले रिव्ह्यू मानत नाही. चल निकल लवडियन कौरव. कुठे ना कुठे काहीतरी जायचं आणि काही ना काहीतरी तमाशा करायचे, याचं मला वाटतं सवयच झालेली आहे. आणि ह्यांच्याबरोबर जाणाऱ्यांनी विचार करा की खरंच म्हणजे ह्यांच्याबरोबर जाऊन मजा येणार आहे की डोक्याला ताप होणार आहे. कारण का हे रुईन होऊन जातं. अशी माणसं जर असतील स्पॉयलर्स, तर मग काय अर्थ नाही. म्हणजे भलेही त्यांनी जर काही पैसे तुम्हाला म्हणजे देऊन ते तुमचे भरून तुम्हाला नेत पण असतील, पण तिथे जाऊन असं सगळं स्पॉईल करत असते ना. कारण बघा, मूड तर स्पॉईल होतो. आणि असं त्यात ते असं म्हणजे असं किटकिट्या माणूस असेल आणि व्हिडिओसाठी मुद्दामून असं काहीतरी किटकिट करणार असेल छोट्या छोट्या गोष्टीवरनं, तर मग संपलंच. पण काय ते आता ते फॅमिलीज तशी आहे म्हटल्यावर आता काय, जिज्जाजी इकलोते नाही आहेत खरे,
पण बाकीचे तर सगळे असून नसल्यासारखेच आहेत. सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट मंडळी. आय होप तुम्हाला आवडलं असेल आणि तुमचं काही वेगळं मत असेल तर तुम्ही नक्कीच ते मांडू शकता आणि माझ्याशी सहमत असाल तर ते मांडू शकता. सो सी यू टुमॉरो विथ अनदर पॉडकास्ट. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्त राहा. टेक केअर. बाय. मासलामा. आणि उद्या मला एक अनाउन्समेंट पण करायची आहे तर ते पण मी सांगेन. अनाउन्समेंट म्हणजे असे काय दुसरं चॅनल बिनल असं काय हे नाही आहे, एक आहे. सो आय विल टेल यू टुमॉरो. ओके. बाय. टेक केअर. हॅपी वीकेंड.